वर्षांनी रजा, पैसे आणि माइल्स जमले आणि लगेचच भारतात जायचे बेत आखले. तिकिटाच्या डीलसाठी फोन सुरू झाले. $50 बार्गेनिंग केले. साड्या, दागिने, शॉपिंगची यादी केली. गिफ्ट डेच्या वस्तूंची पण लिस्ट केली. लगेचच आउटलेट मॉलला शॉपिंग केले. सेल आणि क्लिअरन्स पांठे घातले. तुम्हाला म्हणून सांगते सेल पूर्वीची रक्कम मुद्दामूनच ठेवली. माझी अमेरिकन स्पेंडिंग पॉवर दाखवायची संधी नाही सोडली. माझं सारं शॉपिंग पाहून डोळे ह्याचे पांढरे झाले. तुझ्या घरच्यांसाठी पण आणलं, आधीच त्याला समजून टाकले. 80 पाऊंडाच्या 3 बॅग्स, 80 पाऊंडाच्या 3 बॅग्स व 10 पाऊंडाची हँडबॅग झाली. 80 पाऊंडाच्या 3 बॅग्स व 10 पाऊंडाची हँडबॅग झाली. त्याबरोबर तोंडाची पट्टी ह्याची सुरू झाली. एक बॅग तुझी 80 पाऊंडाची, डेल्टा तुझ्या काकाची का मामाची. तुझ्या एक्स्ट्रा लगेजसाठी मला एकच मार्ग दिसतो, देवाला तुझ्यासाठी आता पुस्तक पाठवायला सांगतो. अय्या, तू माझ्यासाठी खरंच पुस्तक मागवशील? मग मी 2 बॅग्स आणखीन घेतल्या चालतील? निघण्यापूर्वी नवऱ्याच्या कामांची यादी केली. हनीडू म्हणून फ्रीजवर लावली. जाण्यापूर्वी सर्व मैत्रिणींना फोन करून घेतले. हळूच याच्या जेवणाचे वारेही लावून घेतले. आणि अखेर मी भारतात गेले. अखेर 5 वर्षांनंतर मी भारतात गेले. बदललेला भारत पाहून कल्चरल शॉक्स बसले. भारत एवढा कसा बदलला? स्वतःलाच हा प्रश्न मी लाख वेळा विचारला. रस्त्यावरच्या जुन्या खणा आता मिटल्या होत्या. पाऊल वाटेवरच्या आठवणी आता पुसल्या होत्या. ते मारुतीचं देऊळ, त्या मोठ्या विहिरी, ते सायकलचं जुनं दुकान आणि त्या गप्पांच्या टपरी. फ्लायओव्हर, पाऊल वाटेवरती आता फ्लायओव्हर झाले. देवळाच्या जागी कॉल सेंटर झाले. विहिरींची जागा आता टॉवर्सनी घेतली. सायकलवाल्याने चक्क बॉलिंगने थाटली. झगमगते मॉल्स तिथे फॉरेनचा माल, पब्सची कमाल तिथे आयमॅक्सची धमाल. आयपॉड, लॅपटॉप, LCD घरोघरी आले. आयफोन मोबाईल दारोदारी वाजले. पगाराचा आकडा यांचा लाखांच्या भरात. खर्च करायला कोणी मागेच नाही पाहत. यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पाहून माझी बोबडी वळली. यांची स्पेंडिंग पॉवर पाहून माझी बुद्धी जिरली. नवीन पिढीचा वाटला एकच नारा, पैसा साठवण्यापेक्षा खर्च केलेला बरा. 1 रुपयाचं नाणं टाकायचे करून झाली आउटडेटेड. अहो, सुतार चांभाराकडे देखील दिसतात तिथे मोबाईल प्रीपेड. गंगूबाई पण आता तिथे थँक्यू सॉरी म्हणते. तिची लेक पण म्हणे आता इंग्लिश मीडियमला जाते. सर्वांना हायटेक पाहून गंमत वाटली. भारत टेक्नॉलॉजीत सुपर पॉवर होईल याची खात्री पटली. पण या बदललेल्या भारतामध्ये माझा भारत मला दिसत नव्हता. पण जायच्या आधी मला एकदा तरी तो पाहायचा होता. झाडं कापली, वृक्ष गेले, पक्ष्यांनी आता घरटी बांधायचे तरी कुठे. उंच उंच टॉवर झाले, अंगणातल्या गप्पा आता मारायच्या तरी कुठे. गर्दी, पोल्युशन, खड्डे कधी कमी होतील काय? रोड क्रॉसिंगसाठी येणाऱ्याला लायसन्स लागतील काय? प्रश्न खूप सारे होते पण वेळ कमी होता. सारे बदल पाहिला, दिवस पुरत नव्हता. तिथल्या प्रत्येक गोष्टीत मला इथला इन्फ्लुएन्स वाटला. तिथला भारतीय मला जास्तच अमेरिकन वाटला. उपासाचा पिझ्झा ऐकून गंमत वाटली. श्रावण स्पेशल बर्गरची चव मी चाखली. वडापाव, इडली, डोसा आता जुने पुराणे झाले. इटालियन, मेक्सिकन आता डेली फूड झाले. चिवडा लाडूची भूक आता जंक फूडने भागते आणि बर्थडे पार्टीला कुठे मॅकडॉनल्ड्सच लागते. पण बदलले
बदललेल्या या भारतामध्ये माझा भारत मला दिसत नव्हता आणि परत जायच्या आधी मला एकदा तरी तो पाहायचा होता. निघायच्या दिवशी मुसळधार पावसात बॉम्बस्फोट झाला. प्रचंड आवाज आणि हलकल्लोळ झाला. रेल्वेच्या डब्यांचे तुकडे झाले. आक्रोशाचे प्रतिसाद मुंबईभर पसरले. मुंबईकर हादरला पण कोलमडला नाही. क्षणभर घाबरला पण मागे फिरला नाही. 911 येण्याची तो वाट बघत नाही बसला. माणुसकीचा धडा त्याने तिथेच गिरवायला घेतला. हिंदू मुस्लिम शीख ईसाई त्याने जात नाही पाहिली की गरीब आणि श्रीमंतीची त्याने द्वेष नाही ऐकली. पाण्यातून जीव वाचवणारा तो वासुदेव मला आठवला आणि बेघर जखमींना घरी नेणारा तो शेजारी मी पाहिला. जीवांसाठी जीव देणारा भारतीय मला ज्या क्षणी दिसला. मला हवा असलेला भारत मला त्या क्षणी मिळाला. मानवतावादाचे ते दृश्य मला दिसले. नकळत माझे दोन्हीही हात जोडले. अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या त्या भारताकडे मी डोळे भरून पाहिले. परत आल्यावर मला खूप फोन आले. काय ग, भारतात जाऊन काय बदल पाहिले? बाहेरून पूर्ण बदललेली इंडिया पाहून आले. पण आतून जराही न बदललेला भारतीय पाहून आले. भारताचं रूप बदललं तरी रंग तोच आहे. माझ्यासाठी पूर्वीचा भारत आजही तसाच आहे. झगमगते दिवे आले तरी निरांजनाची वाट तेवती आहे. समाजाचा ऋण समाज आजही तिथे पेटतो आहे. नको मिळू देत भारताला ऑलिम्पिक्सचे ते 36 गोल्ड मेडल्स. मी पाहिलेल्या भारतीयांनी जिंकलंय मानवतेचं 1 मेडल. त्या 120 टाळींपेक्षा लाख मोलाचं संस्कृतीचं आणि माणुसकीचं